स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अनेक घटना घडताना दिसत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या या निवडणुकीमध्ये अनेक पक्ष निवडणूक लढवण्यासाठी आमच्या संपर्कात असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये सोलापूर आणि धाराशिव, त्याचप्रमाणे सोलापूरचे संपर्क प्रमुख अमोल जगदाळे, जिल्हा अध्यक्ष अजित कुलकर्णी, संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी अजित पवार गट MIM यांच्यासोबत भाजपा विरोधात लढण्यासाठी हे पक्ष सध्या बोलणी करत असल्याचीही माहिती देण्यात आली आणि यावेळेस प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनेक प्रभागात उमेदवार देणार असल्याची माहिती अजित कुलकर्णी यांनी दिली. माननीय संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने आम्ही सोलापूर महानगरपालिका निवडणूक लढवत आहे आणि त्यासाठी संपूर्ण जबाबदारी AB फॉर्मची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे. त्यामुळं मी आज शहरात येऊन माननीय अजित भाऊ कुलकर्णी शहराध्यक्ष तसेच आमच्या शहरची पूर्ण टीम यांच्याकडे इथले निर्णय स्थानिक लेवलला युती करणे, किती वार्ड लढवणे हे सर्व जबाबदारी मी ह्यांच्याकडे शहराध्यक्षाकडे दिलेली आहे. तर आता पुढील शहराध्यक्षांना विचारा तुम्ही प्रश्न. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आदरणीय बच्चूभाऊंच्या आदेशाने महानगरपालिका पूर्ण महाराष्ट्रात लढवली, त्याबरोबर सोलापूर सुद्धा महानगरपालिका लढवण्याचे ठरवलेले आहे. प्रभाग क्रमांक 21 असेल, 20, 21 असेल, 14, 8 आणि 15 काही प्रभागांना टार्गेट केलेले 8 ते 10 आम्ही लढवणे ठरवलेलं आहे. काही पक्ष आहेत, काही पक्ष म्हणण्यापेक्षा अजितदादा गटांचे कडनं आम्हाला बोलवण्यात आलं आणि शरद पवार साहेबांच्या पक्षातून सुद्धा बोलवण्यात आलं आणि आम्ही सुद्धा 1-2 पक्षांकडे म्हणजे गेलो होतो जेणेकरून की बाबा आपण एक चर्चा करावी म्हणून. तर मैत्री लढत करण्याचा जो विषय आहे तो आलेला आहे. त्या स्थानिक नेत्यांवर आमची चर्चा आहे आणि ते पण स्थानिक नेत्यांना चर्चा झाली असताना वरिष्ठांना, पक्षांच्या वरिष्ठांना किंवा पक्षप्रमुखांना, प्रदेशाध्यक्षांना चर्चा करून सांगितलेले. मी सुद्धा आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत आमचे वरिष्ठ असतील, अमोल जगदाळे असतील संपर्क प्रमुख, हे आदरणीय आमचे बच्चूभाऊंना म्हणजे इथला जो काही आढावा आम्ही ठरवल तो आढावा जो आहे तो पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवतो.